बानेर बालेवाडी झालेला आहे आता पुण्यातील डायनॅमिक क्लस्टर ऑफ आयटी पार्क आणि हिंजेवाडी आहे पुण्यातील सिलिकॉन व्हॅली। या दोन्ही लोकेशन्सच्या अगदी सेंटरलाच लोकेट करतो आजचा आपला हा प्रीमियम आणि लक्झुरियस सेगमेंट मधला प्रोजेक्ट। आणि आता आपण तिथेच उभे आहोत। इथे तुम्हाला हिल्सचा पॅनोरामिक व्ह्यू बघायला मिळणार आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला आता बघू शकता, तुम्हाला इथे सुद्धा हिल्स बघायला मिळू शकतात। आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 3, 4 आणि 4.5 BHK फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत, जिथे पर फ्लोर फक्त 4च फ्लॅट असणार आहेत आणि 5 लिफ्ट्स असणार आहेत। हे फ्लॅट्स 3 साइड ओपन आहेत बरं का। आणि इथे तुम्हाला 22+ प्रीमियम ॲम्युनिटीज मिळणार आहेत 6.7 एकर्सच्या लँड पार्सल मध्ये। सोबतच 7 रेसिडेन्शियल टावर आहेत। आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा प्रोजेक्ट किती जास्त ग्रँड आहे। चला तर मग एक्सपिरियन्स करूया ग्रँडियर। तुमच्यापेक्षा जास्त मी एक्साइटेड आहे तुम्हाला हा 4 BHK ग्रँडियर दाखवण्यासाठी, कारण आहेच तेवढा जास्त लक्झुरियस आणि स्पेशियस। ही लॉबी बघून तुम्हाला अंदाजा लागलाच असेल, तुम्हाला इथे ही प्रायव्हेट लॉबी मिळणार आहे तुमच्या फ्लॅटमध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच। आणि या लॉबीमध्ये तुम्हाला मिळून जाते ही तुमची सर्वंट रूम विथ अटॅच्ड वॉशरूम। आता तुमची सेफ्टी सुद्धा महत्त्वाची आहे, त्याच कारणाने तुम्हाला इथे हा हिक्विजनचा व्हिडिओ डोर फोन मिळून जातो आणि त्याच सोबत मिळणार आहे या ग्रँड डोर सोबत हा डिजिटल डोर लॉक सुद्धा। वाव, लुक ॲट दिस। आता प्रीमियम फ्लॅट आहे म्हटल्यानंतर प्रायव्हसी सुद्धा असायला हवी, त्यामुळेच तर एवढी जास्त ह्यूज आणि ब्युटिफुल लॉबी तुम्हाला इथे दिली जाते। आणि हे शोपीस सुद्धा किती जास्त सुंदर दिसतंय ना। आता तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच तुम्हाला इथे ही गेस्ट बेडरूम मिळणार आहे। ही या फ्लॅट मधील फर्स्ट बेडरूम आहे। आता हीच बेडरूम एवढी जास्त मोठी आणि सुंदर आहे, तर विचार करा बाकीच्या बेडरूम्स कशा असतील। या गेस्ट बेडरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे 11.8 बाय 13.8 फूट। खरंच किती जास्त मोठी आहे ना। आता मी तुम्हाला म्हणतोय की हा फ्लॅट लक्झुरी सेगमेंट मध्ये आहे, तर लक्झुरी वस्तूंची सुरुवात होते या अटॅच्ड वॉशरूम मधील फिक्स्चर अँड फिटिंग पासून, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे कोलेरच्या सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स। मस्त आहे ना। आणि सोबतच तुम्हाला इथे मिळणार आहे शॉवर एरियासाठी सुद्धा सेपरेट ग्लास पार्टिशन आणि डिझायनर टाइल्स सुद्धा। किती जास्त सुंदर दिसतंय हे वॉशरूम। आणि तुम्हाला माहिती आहे या बेडरूम मध्ये ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, ज्या विंडो मधून तुम्हाला फक्त फ्रेश एअरच नाही तर सिनिक व्ह्यू सुद्धा मिळणार आहेत। आणि मी तुम्हाला दावा करून सांगू शकतो की तुम्ही आतापर्यंत एवढी जास्त ब्युटिफुल, ह्युमंगस अँड ग्रँड लिव्हिंग एरिया, या लिव्हिंग एरियाचं इंटिरियर किती जास्त क्लासिक डिझाईन केलंय नाही का। म्हणजे किती सुंदर वाटतंय ना हे सगळं। आता तुम्हाला माझ्या मागे जे हे झाड दिसतंय ना, हे झाड अगोदर मला खोटं वाटलं होतं, पण नंतर बघितल्यावर लक्षात आलं की हे तर खरं झाड आहे। लिव्हिंग एरिया म्हणजे आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत मेमरीज क्रिएट करण्याचं ठिकाण। इथे सुद्धा तुम्ही कितीही जास्त तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली असले तरी त्यांच्यासोबत इथे क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता। आणि या सोफ्याच्या अगदी अपोजिटच तुम्हाला तुमचं इन्फोटेनमेंट सेंटर मिळून जातं। आणि या लिव्हिंग एरिया सोबत तुम्हाला एखादी बाल्कनी नाही बरं का, तर स्काय डेक मिळणार आहे। आणि इथून तुम्हाला इथल्या हिल व्ह्यूचा पॅनोरामिक व्ह्यू मिळणार आहे, जो की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजूनच जास्त सुंदर दिसायला लागलेला आहे। या स्काय डेकची साईज तुम्हाला माहिती आहे 26 बाय 6.7, म्हणजे किती जास्त मोठी आहे। या स्काय डेक मध्ये तुमची एक छोटीशी बर्थडे पार्टी तर आरामातच होऊ शकते। इथे तुम्हाला अँटीस्केटच्या वुडन टेक्स्चर टाइल्स मिळणार आहेत, सोबतच व्ह्यू ब्रेक न व्हायला पाहिजे आणि सेफ्टी सुद्धा मिळायला पाहिजे म्हणून हे ग्लास फसाड्स दिले जात आहेत। हा स्काय डेक कवर्ड असणार आहे आणि इथे तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा मिळणार आहे बरं का। अजून काय पाहिजे। आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हे घरच फक्त एवढं जास्त मोठं नाहीये, तर इथे मिळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप जास्त ह्यूज आणि मोठी मिळणार आहे। आता या टाइल्सच बघा, 4 बाय 6च्या टाइल्स आहेत। एवढ्या मोठ्या मोठ्या टाइल्स तुम्ही कुठे बघितल्यात नाही ना। आणि हा डायनिंग एरिया सुद्धा किती जास्त मोठा आहे। इथे ऑलरेडी तुम्हाला 8 सीटर डायनिंग टेबल डिझाईन केलेला आहे। तुम्ही बघू शकता असाच डायनिंग टेबल तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता। आणि या बाजूला बघितलं, जेवण करताना तुम्हाला फ्रेश हवा मिळावी म्हणून इथे ही विंडो दिली जाते।
आणि या बाजूला इथे असणार आहे तुमचा डेडिकेटेड पूजा स्पेस. किती जास्त सुंदर डिझाइन केले ना हे सुद्धा. आणि इथे तुम्हाला हे ओपन किचन कॉन्सेप्ट असणारं किचन मिळणार आहे. सध्याला तरी हा पार्ट इंटेरियरचा आहे, पण हवा असल्यास तुम्ही सुद्धा इथे असाच सर्व्हिस प्लॅटफॉर्म डिझाइन करू शकता. सोबतच या किचन मध्ये सुद्धा तुम्हाला हा व्हाईट कलरचा क्वार्ट्सचा एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि डबल डोअर फ्रीज साठी इथे तुम्हाला डेडिकेटेड स्पेस दिलेला आहे. जागोजागी स्विच बोर्ड सुद्धा आहेत. आणि या किचन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला हे हँडमेड सिंक दिलं जातंय विथ दिस सिंगल टॅप. हा आहे तुमचा सेपरेट युटिलिटी एरिया. इथे सुद्धा तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती एक सिंक दिलं जात आहे फॉर युअर युटेन्सिल्स वॉश. आणि वॉशिंग मशीन साठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस आहे विथ स्विच बोर्ड. आणि आता किचन आहे म्हटल्यानंतर व्हेंटिलेशन साठी तुम्हाला विंडो सुद्धा दिली जाते. आपल्या घरी कधी कधी पाहुणे येतात, ते कधी डिनरला येतात तर कधी आपल्याला भेटायला, पण त्यांना कन्व्हिनियंट व्हावं यासाठीच तुम्हाला इथेच ही पावडर रूम दिली जाते. या पावडर रूम मध्ये तुम्हाला गोल्डन सिरीज मध्ये कोलेरच्या सीपी फिटिंग्स आणि सॅनिटरी फिटिंग सुद्धा कोलेरच्याच मिळणार आहेत. किती सुंदर आहे ना ही पावडर रूम. मी तर अशी पावडर रूम आतापर्यंत बघितलेली नाही. याच्या अगदी अपोजिटच मिळून जाते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची बेडरूम. आता या बेडरूमलाच आपण पॅरेंट्स बेडरूम का कन्सिडर करावं, कारण या बेडरूम मध्ये अगदी इझी टू यूज, सोप्यात अगदी बेडच्या बाजूलाच तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला सेम ब्रँड फिटिंग्स आणि फीचर्स मिळणार आहेत. आणि हा वॉर्डरोब सुद्धा किती सुंदर आणि मोठा डिझाइन केलाय ना. आणि हा बेड सुद्धा बघा किती जास्त मोठा डिझाइन केलेला आहे. म्हणजे इथल्या सगळ्याच बेडरूम्स तशा खूप जास्त स्पेशियस आहेत. आणि इकडे काय माहितीये, 26 फीटची बाल्कनी. ती कशी काय या तर मग बघूया. कारण हा आपल्या लिव्हिंग एरियाचाच तर कनेक्टेड स्काय डेक असणार आहे, जो आपण लिव्हिंग एरिया मधून आल्यानंतर बघितलेलाच आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे ना की इथे तुम्हाला किती भारी हिल व्ह्यू बघायला मिळणार आहे. तुम्ही हवा असल्यास अशीच बंग इथे लावू शकता आणि इथे बसून मस्त प्रकारे इथे असणाऱ्या हिल व्ह्यूची मजा घेऊ शकता. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, नेहमी मी तुम्हाला बाल्कनी दाखवल्यानंतर या घराबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, तशीच एक बाल्कनी बघायची बाकी आहे बरं का. आणि या घराबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला होम ऑटोमेशन मिळणार आहे या टच सेन्सर स्विच बोर्ड सोबत, जेणेकरून तुम्ही या संपूर्ण घरातील होम अप्लायन्सेसला तुमच्या व्हॉइस कमांड वरती कंट्रोल करू शकता. आणि हीच तर असणार आहे तुमच्या मुलांची बेडरूम. मला ना नेहमीच किड्स बेडरूम मध्ये एकदम हॅपी वाइब येते, कारण इथे ना अशाच क्यूट आणि इंटरेस्टिंग वस्तू ठेवलेल्या असतात. आणि इंटेरियर सुद्धा बघा किती छान केलेलं आहे ना. आणि एवढा मोठा वॉर्डरोब आहे आणि बेड सुद्धा किती जास्त मोठा. आता लहान मुलं असली म्हणून काय झालं, त्यांना सुद्धा मोठा आणि कम्फर्टेबल बेड असायलाच हवा, कारण इथल्या रूम्सच एवढ्या जास्त मोठ्या मोठ्या आहेत. किती वेळा मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असेल, पण हे खोटं नाहीये, कारण ही किड्स बेडरूम सुद्धा 11x14 आहे की नाही. खरंच एवढी जास्त मोठी. आणि इथे तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, जिला की खालच्या बाजूने टफ अँड ग्लास पूर्णपणे क्लोज असणार आहे आणि वरच्या बाजूने टफ अँड ग्लासचे स्लाइडिंग आणि मस्किटो मेश असणार आहे, कारण तुमच्या मुलांना सेफ्टी असायला हवे ना. आणि इथे सुद्धा तुम्हाला एक अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे विथ सेम ब्रँड फिटिंग्स अँड फीचर्स. मी तुम्हाला बोललो होतो ना की तुम्हाला इथे सगळ्याच बेडरूम्स मध्ये वॉशरूम मिळणार आहेत. आणि मला माहितीये की आता तुम्हाला एक्साइटमेंट आहे मास्टर बेडरूम बघायची, कारण बाकी सगळ्या बेडरूम्स एवढ्या स्पेशियस आणि सुंदर आहेत, तर नेमकी मास्टर बेडरूम कशी असेल. अरे वा, तुमचं वेट करणं तर वर्थ आहे, कारण ही मास्टर बेडरूम एखाद्या लिव्हिंग एरियापेक्षा कमी नाहीये. कारण या बेडरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे 12x16.6. किती जास्त मोठी झाली. आणि इथे तुम्हाला हा वॉर्डरोब निश सुद्धा मिळणार आहे, जिथे तुम्ही हवा असल्यास वॉर्डरोब सुद्धा डिझाइन करू शकता किंवा असा डिझायनर शेल्फ सुद्धा डिझाइन करू शकता. आणि फक्त एवढंच नाही बरं का, इथे तुम्हाला हा वॉकिंग वॉर्डरोब स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे. किती जास्त मोठा हा वॉकिंग वॉर्डरोब तुम्ही डिझाइन करू शकता ना. खरंच खूप भारी वाटणार आहे. आणि हे अटॅच वॉशरूम मला पर्सनली खूप जास्त आवडलं, कारण इथे सुद्धा तुम्हाला गोल्डन सिरीजच्या कोलेरच्या सीपी फिटिंग्स मिळणार आहेत आणि सॅनिटरी फिटिंग्स तर कोलेरच्याच आहेत. खरंच सुंदर आहे हे सगळं. आणि या बेडरूम मध्ये मला एक वस्तू खूप जास्त आवडली, या दाखवतो. हे बघा, ही आराम चेअर मला एवढी भारी वाटली ना. म्हणजे इथे बसून तुम्ही मस्त प्रकारे पुस्तक वाचू शकता किंवा समोरच असणारा टीव्ही सुद्धा बघू शकता. आणि इथली बाल्कनी सुद्धा खूप जास्त जबरदस्त आहे बरं का. या मग बघूया. अरे वा,
मास्टर बेडरूमची बाल्कनी असावी तर अगदी अशी। ही बाल्कनी सुद्धा तुम्हाला सेम फीचर्स सोबत मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या 2 बाल्कनीज फ्लॅटच्या त्या बाजूला असणार आहे तर तुमची ही बाल्कनी या बाजूला आहे, म्हणजे दोन्ही साइडने तुम्हाला व्हेंटिलेशन मिळणार आहे कारण हे फ्लॅट्स 3 साइड ओपन आहेत। मग विचार करा की या तुमच्या संपूर्ण घरामध्ये किती मस्त प्रकारे एअर फ्लो राहणार आहे ना। ही बाल्कनी सुद्धा आहे ना एकदम जबरदस्त। नेहमीप्रमाणे मी तुम्हाला इथे सुद्धा या प्रोजेक्ट बद्दल एक इंटरेस्टिंग पॉइंट सांगणार आहे, तो म्हणजे इथे तुम्हाला 3 BHK फ्लॅट सोबत 2-2 कवर्ड कार पार्किंग मिळणार आहेत आणि 4 BHK फ्लॅट सोबत तुम्हाला 3-3 कवर्ड कार पार्किंग मिळणार आहेत। आता आपण जो हा 4 BHK फ्लॅट बघतोय याचा कार्पेट एरिया तुम्हाला मिळणार आहे 2089 स्क्वेअर फीट आणि याची प्राइस असणार आहे 2,90,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह। आणि इथे तुमच्यासाठी 3 BHK आणि 4.5 BHK चे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्याचे डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील। काय बघताय, हा पूजा स्पेस ना? हा म्हणूनच तर म्हणतोय इथे प्रत्यक्षात येऊन हा फ्लॅट बघा, इथे बघण्यासारखं भरपूर काही असणार आहे। त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि जर काही कारणास्तव तुमचं येणं होत नसेल, तुम्ही बिझी असाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील। आता जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता, किंवा आता तुम्हाला या फ्लॅट बद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल, काही सजेशन असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सुद्धा सांगू किंवा विचारू शकता। जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तुम्हाला मराठीमध्ये एवढे सुंदर सुंदर प्रॉपर्टीजचे व्हिडिओ दाखवतो, त्यासाठी आम्हाला सबस्क्राइब नक्कीच करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी। धन्यवाद। जय महाराष्ट्र।